त्या गोळ्या डोंगरावर कोंडाजी बाबांनी नामस्मरण केलं, घरी आलेच नाही. वस्तुस्थिती आहे महाराज. जरी आम्हाला पण आमचा बाप आम्हाला आमचे बाप झाले आपल्याला सांगत होते काय राहते, बरोबर की नाही? हो, तसं हे एवढंच गाव आहे ना. कारण बाळासाहेब कुठे गेले शिंदे, त्यांना विचार, त्यांना जास्तीत जास्त माहिती आहे. हो, कारण त्यांना कुठून काय काढायचे पक्क माहिती. ज्या वेळेस कोंडाजी बाबा त्या डोळ्या डोंगरावर बसायचे त्यावेळेस व्याघ्र सर्प त्यांच्या अंगावर खेळत होते, विंचू येत होते. बाबांचं भजन चालू ना, रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. वाघ येऊन बाबांच्या समोर बसत होते. बाबा त्यांच्या बरोबर बोलत होते, बोलत ही ताकद आहे. हो, एक दिसतात सांगतो बघा बाबा. एक वेळेचा प्रसंग, एका माऊलीनं बाबांना सांगितलं, बाबा वारकरी आहात ना तुम्ही, माझ्या घरी भोजन करता या. बाबा काही वारकऱ्यांचा स्वभाव आहे, मग त्याच्यामध्ये भोसले बाबा पण होते. हे मंडळी त्या माऊलीच्या घरी भोजन करता गेले, भोजन तयार होतं. बाबा गेले आणि भोजन वाढायला सुरुवात केली, पण बाजूला काय होतं, पूर्वी काय असायचे त्या माऊल्यांकडे काय करायला तुमच्या काय असायच्या कोंबड्या. त्या माऊलीकडे बऱ्याच कोंबड्या होत्या. कोंबड्या त्या पाठला टॉक 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 करायच्या. बाबांनी जेवायला बसायच्या अगोदर नुसता हात वर केला, बरोबर कोंबड्या कोकायच्या दोन झाल्या. ताकद आहे त्या महात्म्याची. भोजन झालं आणि तिने बाबांना विचारणा केली, बाबा तुम्ही आले त्यावेळेस तर आमच्या कोंबड्या कोकत होत्या, आता पण झाल्या काही नाही आणि भाई काही नाही, त्या आताच कोकाय सुरुवात करतील बघ ना. बाबांनी दोन्ही हात केल्याबरोबर कोंबड्या कोकायला लागल्या. याला म्हणायचं साधू म्हणून जगामध्ये साधू ठेव आहे.